नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, वैशाख पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो. यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिलला आलेली आहे. आणि बघा, हा दिवस भगवान परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो, जो की भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला गेलेला आहे. या दिवशी बघा, पितरांची सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस. त्याचबरोबर या दिवशी आपण पितर सुद्धा, आपले पूर्वज सुद्धा जेवू घालत असतो. पण त्याचबरोबर बघा, या दिवशी अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस मानला गेलेला आहे. आणि या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी खरंच अक्षय तृतीयाचा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला जातो. बघा, कोणी सोनं खरेदी करतं, कोणी अगदीच की काही ना काही प्रॉपर्टी खरेदी करतं, कोणी नवीन व्यवसायाला सुद्धा सुरुवात करत असतं. पण बघा, जेव्हा आपण या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी काही सेवा उपाय करतो, तर नक्कीच आपल्याकडे येणारी जी काही लक्ष्मी आहे तर ती स्थिर होते. आपल्या घराची, कुटुंबियांची भरभराट होते. त्याचबरोबर बघा, तुमचा व्यवसाय देखील चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच उपाय हे करू शकता. आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत आणि याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस असतो. तर या दिवशी आपल्याला 7 कवड्यांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदीच तुमच्या घरात आधीपासूनच देवघरामध्ये कवड्या असतील तर त्यांची पूजा फक्त आपल्याला करायची आहे, त्यावरती सेवा करायची आहे. पण तुमच्याही घरात तुम्हाला असं वाटतंय की अक्षय तृतीयाच्या दिवशी मला देखील माझ्या घरामध्ये कवड्या आणायच्या आहेत, तर त्या तुम्ही नक्कीच आणू शकता. कारण बघा, कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, कुलदेवीला सुद्धा त्या आकर्षित करत असतात. त्यामुळे नक्कीच की त्यांचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की या दिवशी करू शकता. तर बघा, आपल्याला पांढऱ्या कवड्या या दिवशी आणायच्या आहेत. तर कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला कवड्या भेटून जातील. पांढऱ्या कवड्याच आपल्याला आणायच्या आहेत, पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीत, तर पांढऱ्याच कवड्या आपल्याला आणायच्या आहेत. आणि पांढऱ्या कवड्या घरी आणल्यानंतर त्यावरती सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तर बघा, या दिवशी तुम्ही कवड्या आणल्यानंतर त्या दुधाने, पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर बघा, तुमच्याकडे जर केशर असेल तर केशराच्या पाण्यात आपल्याला बुडवून काढायचे आहेत. अगदीच केशर नसेल तर तुम्हाला या दिवशी बघा, हळद थोडीशी घ्यायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्यातून आपल्याला त्या कवड्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे पांढऱ्या कवड्या आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला त्याची पूजा देखील करायची आहे. अगदी बघा, एका डिशमध्ये तुम्ही त्या कवड्या ठेवा, त्यावरती प्रत्येक कवडी हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, धूप दीप दाखवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यावरती सेवा करायची आहे. बघा, अक्षय तृतीयाचा दिवस म्हणजे खरंच या दिवशी जे काही तुम्ही सेवा करता, उपाय करता, तर असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही आपण करतो, मग त्या सेवा असू देत किंवा दानधर्म असू देत, तर ते कधीही वाया जात नाही, क्षय होत नाही, तर ते आयुष्यभर आपल्या बरोबर ते टिकून राहते. ती सेवा असू देत किंवा दानधर्म असू देत. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही तुमच्याकडून सेवा असू देत, दानधर्म असू देत, तर ते करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला पूजा केल्यानंतर त्या कवड्या अगदी त्या डिशमध्ये ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत, तर ते डिश आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत. किंवा अगदीच त्या कवड्या सर्व काही तुम्ही उजव्या हातात घ्यायच्या आहेत, किंवा अगदी डिश जरी घेतली उजव्या हातामध्ये तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. आणि त्यावरती आपल्याला सेवा करायच्या आहेत. सेवा खरंच खूप महत्वाच्या आहेत. एखादी देवाची गोष्ट आणली आणि ती तशीच आणून ठेवली, त्याला काहीही अर्थ नसतो. पण जेव्हा आपण त्यावरती जे काही स्तोत्र मंत्र पठण करतो, तर तेव्हाच ते जागृत होत असतात. त्यामुळे आपल्याला त्यावरती सेवा करणं खरंच खूप गरजेचं असतं. सेवा केल्यानंतर बघा, जी सेवा त्यावरती होते आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये बघा एक बरकत यायला लागते. बघा, त्यामुळे त्यावरती सेवा करणं सुद्धा खरंच खूप गरजेचं असणार आहे. त्या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि 16 वेळा आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं आहे. आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये सर्व काही स्तोत्र मंत्र दिलेले आहेत, तर श्रीसूक्त आपल्याला 16 वेळा पठण करायचं आहे.
त्यानंतर जेव्हा आपण 16 वेळा श्रीसूक्त पठण करत असतो तर 15 वेळेस आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं आहे आणि 16व्या वेळेस आपल्याला फलश्रुती सकट म्हणायचं आहे. म्हणजेच 16व्या वेळेस आपल्याला पूर्ण श्रीसूक्त आहे ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर शेवटी 16व्या वेळेस आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. ह्या पद्धतीने आपल्याला 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. एक वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, ह्या सर्व काही सेवा अगदी अर्धा तास तुम्हाला लागणार आहे. नवीन असतील त्यांना, पण जे जुने असतील त्यांना मी म्हणते की खूप कमी वेळ लागेल, 15-20 मिनिटांमध्ये सर्व काही सेवा ह्या होऊन जातील. तर बघा, 16 वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. एक माळ आपल्याला विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे. एक माळ किंवा 24 वेळा सुद्धा तुम्ही म्हणू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र हे आपल्याला 24 वेळा किंवा एक माळ पठण करायचे आहे. कुबेर मंत्र सुद्धा एक माळ किंवा 24 वेळा पठण करायची आहे. त्यानंतर नवार्णव मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे आणि शेवटी आपल्या गुरूंना विसरायचं नाहीये. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचे आपल्याला एक माळ करायची आहे. तर अशी आपल्याला बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी 7 कवड्यांवरती आपल्याला ही सर्व काही सेवा करायची आहे. त्यामुळे बघा, माता लक्ष्मी आपली कुलदेवी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. घरात जी काही लक्ष्मी येते तर ती स्थिर होते. बघा, ज्यांच्या घरामध्ये आधीपासूनच कवड्या आहेत त्यावरती तुम्ही सेवा करताय त्यांना नक्की हा अनुभव आलेला असेल की घरात किती बदल होत आहे, ते आर्थिक भरभराट होते. बघा, आपल्याला पैशाची कसलीही चणचण भासत नाही. त्याचबरोबर बघा, तुमचा एखादा व्यवसाय आहे, कोणताही असू देत बिझनेस तुमचा, तर तिथं सुद्धा तुम्हाला बरकत जर हवी असेल, बिझनेसमध्ये ग्रो व्हायचा असेल, तुम्हाला बिझनेस मोठ्या प्रमाणात चालण्यासाठी सुद्धा, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा सेवा करू शकता. किंवा तिथं तुमचं जे काही शॉप आहे तर तिथं सुद्धा तुम्ही ह्या 7 कवड्यांची सेवा करून तिथं पूजाही करू शकता. बघा, ह्या सर्व काही सेवा आपल्याला करायच्याच आहेत या दिवशी, अक्षय तृतीयाच्या दिवशी. ज्यांचे आधीपासूनच कवड्या असतील ज्यांच्या घरामध्ये, तर त्यांनी हळदीच्या पाण्यातून स्वच्छ करून घ्याव्यात. त्यानंतर धूप दीप हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचा आहे. धूप दीप दाखवून घ्यायचं आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातावरती ती डिश तशीच घ्यायची आहे. हे सर्व काही सेवा आपल्याला करायचे आहेत. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे आणि ज्यांना नवीन घ्यायचे आहे त्यांनी सुद्धा ह्या सेम पद्धतीने करायचं आहे. बघा, एकदा एखादी देवाची गोष्ट आणून ठेवली आणि त्याकडे नंतर बघायचंच नाही, एकदा सेवा केली की झालं, असं कधीही होत नाही. त्यामुळे तुम्हाला वारंवार त्यावरती सेवा सुद्धा करायच्या आहेत. मंगळवारी असू देत, शुक्रवारी असू देत किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही ह्या सर्व काही सेवा करू शकता. आणि रोजची जी काही आपण हळदी कुंकू अक्षता आहे त्या सर्व काही तुम्ही केलं, काही हरकत नाही. फक्त मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला तरी तुमच्याकडून ह्या सर्व काही सेवा मी तुम्हाला सांगितले स्तोत्र मंत्र, तर ते करणं गरजेचं आहे. कारण बघा, एकदा खाल्लं की होत नाही. त्यामुळे वारंवार आपल्याला त्यावरती सेवा होणं सुद्धा गरजेचं असतं. जेवढ्या जास्त सेवा होतात, जेवढी त्यामध्ये देवी ऊर्जा आकृष्ट होते, तेवढीच आपल्या घराची, कुटुंबियांची भरभराट व्हायला लागते. पैशाची चणचण घरात भासत नाही. माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होण्यासाठी आपल्याला ह्या सर्व काही सेवा करायच्या आहे. तुम्हाला नक्की समजलं असेल. आवर्जून अक्षय तृतीयाच्या दिवशी कवड्या आणा, त्यावरती पूजा सेवा करा. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.